नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील माणगाव येथील सौ सुनीता बाळकृष्ण बागडी या गेल्या 4 महिन्यांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत उपचाराचा मोठा खर्च पेलताना बागडी कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. या पार्श्वभूमीवर माणगावचे सामाजिक व युवा कार्यकर्ते सुशांत नवकुडकर यांनी समाज भगिनीच्या उपचारासाठी यथाशक्ती आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला दानशूर व्यक्तींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मदतीचा ओघ सुरू झालाय. सौ सुनीता बाळकृष्ण बागडी यांचं कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगतंय. खेकडे पकडून त्यांची विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून सुनीताबाई कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत असल्यानं उपचारासाठी मोठा खर्च होतोय. नियमित उत्पन्नाचं कोणतंही ठोस साधन नसल्यामुळं वैद्यकीय उपचारांचा खर्च करणं कुटुंबासाठी अत्यंत कठीण बनलंय. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुशांत नवकुडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचं आवाहन केलं. समाज भगिनीला सरळ हाताने आर्थिक मदत करा असं आवाहन करत त्यांनी प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक हातभार लावावा असं सांगितलं. या आवाहनानंतर विविध स्तरातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. आपल्या छोट्याशा आर्थिक मदतीमुळे कॅन्सरग्रस्त सुनीताबाईंच्या उपचाराचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. या भावनेतून अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. आज सोशल मीडिया हे केवळ मनोरंजन, गप्पा टप्पा किंवा संदेशाची देवाणघेवाण करण्याचं माध्यम न राहता सामाजिक कार्यासाठी प्रभावी माध्यम ठरतंय. माणगाव येथील SN ग्रुप या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुशांत नवकुडकर यांनी केलेल्या आवाहनामुळे याची प्रचिती आली. एका गरजू कुटुंबाच्या अडचणीची माहिती समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचताच मदतीसाठी अनेक हात पुढे आले. त्यामुळे सोशल मीडियाच्या समाजोपयोगी कार्यासाठी योग्य पद्धतीने वापर केल्यास गरजू व्यक्तींना मोठा आधार मिळू शकतो. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. कॅन्सरग्रस्त सौ सुनीता बाळकृष्ण बागडी यांच्या उपचारासाठी अधिकाधिक दानशूर व्यक्तींनी आपल्या इच्छेनुसार व यथाशक्ती आर्थिक मदत करावी असं आवाहन करण्यात आलं. समाजातील संवेदनशील नागरिकांनी या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहून उपचारासाठी हातभार लावल्यास बागडी कुटुंबाला या कठीण काळात मोठा आधार मिळणार आहे. आपली छोटीशी मदत एका कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते. या भावनेतून समाजातील नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं.